आपण आता थेट जाणार आहोत नाशिकमध्ये, कारण नाशिकमध्ये माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्या पक्षप्रवेशाला सुरुवात झालेली आहे। आता ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। विनायक पांडे, यतीन वाघ यांच्या पक्षप्रवेशाला भाजपमधून मात्र मोठा विरोध होतोय। नाशिकमध्ये देवयानी फरांदेंच्या ऑफिस बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे। तर भाजपमध्ये आज हे दोन मोठे पक्षप्रवेश होत आहेत। मात्र या पक्षप्रवेशांना आमदार देवयानी फरांदे यांनी जोरदार विरोध केलेला आहे। त्यांच्या ऑफिस बाहेर आता मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते आहे। निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या पक्षप्रवेशांना आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध दर्शवलेला आहे आणि त्यामुळेच आता कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, भाजपमध्ये नेमकं चाललंय काय? याआधी सुधाकर बडगुजरांच्या बाबतीत असाच प्रकार पाहायला मिळाला होता आणि आता त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसतेय। देखील प्रवेश होणार आहे, परंतु त्याला भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध केलेला आहे। त्यांचे समर्थक कार्यकर्ते आता इथे एकवटाला सुरुवात झालेली आहे। एक मोठा रोष नाशिकमध्ये बघायला मिळतो आहे। फरांदे यांचे कार्यकर्ते त्याचबरोबर समर्थक इथे आता जमतायत। ताई, तुम्ही नाराज आहात असं? येस, नक्कीच नाराज आहे, कारण इतक्या वर्ष मी काम करते तर त्यांनी कधीतरी न्याय दिला पाहिजे ना। बाहेरून येणारा माणूस आज 5-10 वर्षात लगेच मोठा होतो आणि मी जर 49 पासून काम करत असेल तर मला न्याय दिलाच पाहिजे। आणि जे सत्तेसाठी येतात त्यांना विरोध करायचा माझी जबाबदारी आहे। मी देवयानी फरांदेंबरोबर आहे आणि असं होत असेल तर त्यांना प्रवेश देऊ नका, हे सगळं आम्ही मान्य गिरीश भाऊंवर मांडणार आहे। भाजपमध्ये आजपर्यंत असं कधी झालं नाही, एवढा मोठा विरोध कधी बघायला मिळाला नाही, याच वेळेस असा विरोध का होतो? कारण आता सत्तेचे गणित आहे, यांना महापौर बसवायचं आहे। जर आपला महापौर होत नसेल तर दुसऱ्या पक्षातल्या येऊन लोकांना महापौर करण्यासाठी ती संधी आहे त्यांना, म्हणून घ्या, आम्हाला मान्य आहे, घ्या, पण परंतु आमच्यावर अन्याय करू नका, आम्हाला पण न्याय द्या। गेल्या अनेक दिवसांनंतर हा जो असंतोष आहे हा बाहेर येतोय। आमदार देवयानी फरांदे यांची पोस्ट सध्या चर्चेत आहे। बरोबर आहे ना, त्यांनाही वाटतं की कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळाला तर आज संघटना चालेल। संघटना चालली नाही तर काही उपयोग नाही, बाहेरचे लोक येतील आणि निघून जातील। तुमची नाराजी काय? माझी नाराजी काहीच नाही पक्षावर। मी 85 सालापासून काम करते आहे, मी भाजपची सदस्य आहे आणि मला आतापर्यंत पक्षाने न्याय दिलाय प्रत्येक क्षेत्रात। म्हणजे मला असं नाही वाटत की आता जे कार्यकर्ते जमतायत ते का बरं? कार्यकर्ते जमतायत तर आता निवडणुकीचं वातावरण आहे आणि आपण बघतोय वेगवेगळी मतांतर आहेत। काही उघडपणे बोलत आहेत, काही उघडपणे बोलायला घाबरत आहेत। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये इथे प्रवेश सोहळा रंगणार आहे। या प्रवेश सोहळ्यानंतर भाजपमध्ये नेमकं काय महाभारत घडतं, काय रामायण घडतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। निवडणूक प्रमुख म्हणून देवयानी फरांदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। खरं तर राहुल ढिकले जे आमदार होते त्यांना पहिले निवडणूक प्रमुख करण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यानंतर आता देवयानी फरांदे यांना निवडणूक प्रमुख करण्यात आलं आणि त्यांचं म्हणणं आहे की मी निवडणूक प्रमुख असताना मला विचारण्यात आलं नाही आणि म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। इथे वाढणारी गर्दी लक्षात घेता भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। पोलिसांना जशी ही माहिती मिळाली तसे पोलीस इथे आता एकत्र यायला सुरुवात झालेली आहे। बंदोबस्त वाढवला जाणार आहे। थोड्याच वेळाने मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये इथे इतर प्रवेश होणार आहेत। प्रभाग क्रमांक 13 यामध्ये माजी महापौर विनायक पांडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक शाहू खैरे, याचबरोबर इतर माजी महापौर यतीन वाघ यांच्यासह त्यांचे समर्थक प्रवेश करणार आहेत। मात्र त्यांच्या जागी जे इच्छुक होते त्या इच्छुकांची आता उघड नाराजी हे व्यक्त होत आहे। नक्कीच भाजपमधली ही सगळी खतखत सवाट्यावर आलेली आहे। मुकुल, आपण बघतोय की भाजपमधला अंतर्गत संघर्ष हा पुन्हा एकदा सवाट्यावर आलेला आहे। मात्र ही दृश्य पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण दाखवूयात की किती गर्दी जमलेली आहे भाजपच्या कार्यालयाबाहेर आणि कसा विरोध केला जातो या पक्षप्रवेशाला। आपण बघतोय माझ्या मागच्या बाजूला हे भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आहे। इथे आतमध्ये देखील आता गर्दी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर जो रस्ता आहे भारतीय कार्यालय भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर आता इतर ठिकाणी पण जी गर्दी आहे ती गर्दी पण आता वाढायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे अनेक लोक जे आता इथे प्रतिक्रिया देऊन गेलेले होते त्यांना काहींना निरोप आलेला आहे की तुम्ही आता सध्या कोणीही बोलू नका। त्यामुळे बोलण्याची अनेकांनी आता
शक्यता कमी आहे. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार इथे आहेत. सुनील केदार यांचं काय मत आहे जाणून घेऊयात. नाराजी आहे तुमच्या पक्षामध्ये? नाराजी बिल्कुल नहीं है. तर नाशिकमध्ये भाजपमध्ये अशा रीतीने नाराजी नाट्य रंगताना दिसत आहे. जिथे पक्षप्रवेश होणार आहे तिथे भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी वाढू लागली आहे. तुमच्या आमदारांनी पोस्ट केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की या प्रवेशाबद्दल मला माहिती नाही, विचारण्यात आलेलं नाही आणि विरोध आहे त्यांचा. पक्ष जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करणार आहे. पक्षाची जी भूमिका आहे ती आमची भूमिका आहे. पक्षाची भूमिका ही आमची भूमिका आहे. पक्षाची भूमिका ही आमची भूमिका आहे. असं काही दिसत नाही कुठं. असं काही नाही. भाजपचे प्रवेश होत आहे, काय नेमकं आपल्याला वाटतंय? आमच्या नेत्या आदरणीय देवयानीताई फरांदे यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडलेली आहे की त्यांनी या प्रवेशाला विरोध दर्शवलेला आहे. ते आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हिंदुत्वाचा लढा जुन्या नाशिकमध्ये लढतोय. विकासात्मक कामं केलेत आणि अशा परिस्थितीवर अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. मग आम्ही आमच्या पद्धतीने ज्या आमच्या नेत्या आदरणीय देवयानीताई फरांदे जो निर्णय देतील तो त्या दृष्टीने आम्ही काम करणार. खरं तर हे प्रवेश आज त्या ठिकाणी निश्चित झालेले आहे. पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतल्याचं त्या ठिकाणी सांगितलं जात आहे. आपली भूमिका नेमकी काय असेल? कारण जर या सगळ्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला तर खरं तर त्यांना देखील आता निवडणूक लढण्याची ती संधी मिळेल. पक्षश्रेष्ठी आम्ही पक्षशिस्त पाळणारे लोक आहोत. पक्षश्रेष्ठी हा निर्णय नक्की दोन्ही बाजू ऐकून घेतील आणि आत्ता परिस्थिती अशी आहे की त्यांनी गेल्या 25 वर्षापासून काम करतायत, नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करतायत, शून्य काम केलेलं आहे. त्यांच्याकडे आत्ता कुठलं काम केलं आहे या बेसवर ते मतदान मागू शकत नाही. जो हिंदुत्वाचं वारं वाहत आहे त्या वाऱ्यामध्ये आपण या पाण्यामध्ये कसं गंगेत न्हावून घ्यायचं ह्या हेतूने ते प्रवेशासाठी प्रयत्न करतायत. पण माझा विश्वास आहे आमदार देवयानीताई फरांदे, आमचे नेते गिरीश भाऊ महाजन ते नक्की याच्यावर सन्मान्य तोडगा काढतील आणि कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही अशी भारतीय जनता पार्टी काळजी घेतली जाईल. आणि आज मी तुम्हाला सांगतो, आज आमचे आराध्य श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे. ते त्यांचा परिचय करून देताना सांगायचे, हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय. ज्यांनी हिंदुत्वाच्या विरुद्ध कायम भूमिका घेतल्या त्यांना आज आम्ही याला पवित्र स्थान मानतो वसंत स्मृतीला. त्यांनी विरोधात भूमिका घेतल्या. त्यांना जर रेड कार्पेट मिळणार असेल तर त्या संदर्भात आमचे पक्षश्रेष्ठी नक्कीच चांगला निर्णय घेतील. म्हणून आज संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, कुठलाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा ज्यांनी प्रवेश करणार आहे त्यांच्या बरोबर राहणार नाही. जनता त्यांच्या बरोबर नाही, पदाधिकारी त्यांच्या बरोबर नाही, आमदार त्यांच्या बरोबर नाही. तर अशा परिस्थितीमध्ये ते कुठल्याही प्रकारची निवडणूक लढू शकत नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. कालपर्यंत ते वेगवेगळे, आज मुलगा, परवा सून, चरा सासू, आज स्वतः अशा प्रकारची उमेदवार बदलण्याची भूमिका त्यांच्याकडे वेळ आली आणि त्याच्यामुळे त्यांनी ते इथे येण्याचा प्रयत्न करताय, दरवाजा वाजवताय. पण नक्की आमचा विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे नेहमी कार्यकर्त्यासोबत राहतील. नक्कीच आपण बघतोय खरं तर हे निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघतोय तर भाजप कार्यालयाच्या बाहेर ही मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आजचा जो प्रवेश होणार आहे त्या प्रवेशासाठी हा खरं तर मोठा विरोध भाजपच्या ते आपण मुकुलकडे जाऊयात. मुकुल, काय स्थिती आहे? देवयानी फरांदे तिथे पोहोचले आहेत का? गिरीश महाजन पोहोचलेत का? आणि पक्षप्रवेश किती वेळात होतोय? साधारणतः अर्धा ते पाऊण तासामध्ये मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी पोहोचतील आणि त्याआधी गिरीश महाजन यांनी नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांना देखील चर्चेसाठी बोलवल्याची माहिती आहे. त्यामुळे जिथे गिरीश महाजन आहे तिथे भाजपच्या आमदार देवयानी फरांदे ह्या जाणार आहेत आणि तिथे त्यांची नेमकी काय चर्चा होते, देवयानी फरांदे यांचं समाधान होतं का
हे बघणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर इथे प्रवेश सोहळा रंगणार आहे. तत्पूर्वी आपण ही दृश्य बघतो आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाची घोषणाबाजी आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये सुरू आहे. ज्यांच्या नावाने हा पक्ष, ज्यांच्या विचाराने हा पक्ष सुरू होता, त्यांच्या जयंतीच्या दिवशी आज भारतीय जनता पक्षामध्ये असा मोठा गोंधळ, मोठा गदारोळ आणि असंतोष हा बघायला मिळतो आहे. भाजपचे वरिष्ठ नेते याबाबत फारसं काही बोलण्यास तयार नाहीयेत. जे एक दोन नाराज बोलत होते त्यांना देखील आता इथून बाजूला करण्याचं काम हे पदाधिकाऱ्यांकडनं केलं गेलं आहे. मात्र मुकुल, हा वाद झाला कशामुळे? जे दोन पक्षप्रवेश होत आहेत, ज्याला विरोध करतायत देवयानी फरांदे, तर तो पक्षप्रवेश नेमका कुणी ठरवलेला आहे? मग देवयानी फरांदे यांना विश्वासात का घेण्यात आलं नाही? आपण ढिकलेंच्या बाबतीतही तो निर्णय कसा बदलण्यात आला हे पाहिलेलं आहे. त्यामुळे नाशिक भाजपमध्ये नेमकं चाललंय काय की ज्यामुळे हे वाद वारंवार समोर येत आहेत? प्रभाग क्रमांक 13 मधील हा संपूर्ण गोंधळ आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये भारतीय जनता पक्षाचे याआधी ज्यांनी निवडणूक लढवलेली होती ते उमेदवार हे देखील इच्छुक होते. त्याचबरोबर हा मिश्र लोकवस्तीचा परिसर आहे. त्यामुळे देवयानी फरांदे यांच्या आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस देखील या परिसरामध्ये तणावाचं वातावरण होतं. त्यानंतर देवयानी फरांदे यांचं म्हणणं आहे की हा जो प्रभाग आहे हा मी बांधलेला आहे, त्यामुळे इथे ज्यांची नेमणूक केली जाणार आहे, ज्यांना तिकीट वाटप केलं जाणार आहे, त्यासाठी माझी विचारणा ही घेतली जावी, मला विश्वासात घेतलं जावं. परंतु तसं काही घडलेलं नाहीये आणि त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांचे समर्थक आपण बघतोय की देवयानी फरांदे जिंदाबादच्या घोषणा इथे दिल्या जात आहेत. मात्र दुसरीकडे आपण बघतोय की भाजपचे जे पदाधिकारी आहेत ते आता व्यासपीठावर यायला सुरुवात झालेली आहेत. अटलजींच्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम करण्याचं सांगितलं जात आहे, परंतु विश्वासात घेतलं जात नाही. निवडणूक प्रमुख माला करण्यात आलं, तिकीटं कोणाला दिली जात आहेत, कोणाचा प्रवेश होतो याबाबतची कल्पना नसल्यामुळे देवयानी फरांदे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आता जे प्रवेश होत आहेत ते मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली ते प्रवेश होणार होते. त्यामुळे हा वाद पक्षामधला निर्माण झालेला आहे. मात्र अगदी काही वेळापूर्वीच मुकुल, आपण शहराध्यक्षांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे. ते मात्र ठामपणे म्हणतात की पक्षाने ठरवल्याप्रमाणे पक्षप्रवेश पार पडणारच आहेत. त्यामुळे या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींकडे आपले लक्ष असणारच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.